1919 दरम्यान भारतात सशस्त्र क्रांतीचे वारे अधिक वेगाने वाहू लागले होते. यालाच आळा बसवण्यासाठी ब्रिटिश सरकारने रॉलेट ॲक्ट नावाचा कायदा पारित केला होता. या कायद्यानुसार देशभरात कोणावरही ब्रिटिश सरकारशी द्रोह केल्याचा निव्वळ संशय मात्र जरी ब्रिटिशांना आला तरी संबंधित व्यक्तीला विनापरवाना अटक करण्याची सूट इंग्रजांना मिळाली. महात्मा गांधीजींनी या रॉलेट ॲक्टला काला कानून असं म्हटलं होतं. संपूर्ण भारतभर ब्रिटिशांच्या या जाचक कायद्याचा निषेध होऊ लागला. गांधीजींच्या सत्याग्रहाचा पहिला देशव्यापी प्रयोग सुद्धा रॉलेट कायद्याविरोधातच झाला होता आणि याचा प्रभाव अमृतसरमध्येही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यावेळेस डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या क्रांतिकारक आणि स्थानिक नेत्यांना अटक झाल्यामुळे अमृतसर शहरात सर्वत्र अस्वस्थता पसरली. या कारवाईचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने निघालेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 30 लोक मारले गेले. याच कारणाने अमृतसरमध्ये दंगल आणि जाळपोळ करण्यात आली. परिणामी मार्शल लॉ म्हणजेच आजचा सेक्शन 144 लागू करण्यात आला. याशिवाय ब्रिटिशांच्या अत्याचारी वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी व बैसाखी या सणाचे औचित्य साधून जालियनवाला बागमध्ये एक सभा भरवण्यात आली. जालियनवाला बाग हे नाव जरी आलं की डोळ्यांसमोर तो भयान हत्याकांड. एकही भारतीय विसरू शकत नाही अशी मनाला बोचणारी घटना. या घटनेनंतर ब्रिटिशांचा क्रूरपणा उघडपणे संपूर्ण जगाने पाहिला होता. जालियनवालाची जखम ही अश्वत्थामाच्या जखमेसारखीच आहे, जी कधीही भरून निघणार नाही. 100 वर्ष उलटली पण आजही या घटनेचं स्मरण करून लोक अश्रू गाळतात. ब्रिटिश सरकारने आजपर्यंत हे भयान कृत्य केल्याबद्दल माफी मागितली नाही. ही घटना घडण्याची पार्श्वभूमी आपण वर जाणूनच घेतली, पण या घटनेनंतरचं वास्तव किती भयानक होतं हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यात या घटनेचं असलेलं महत्त्व, सरदार उधमसिंग यांनी घेतलेला बदला, हे सर्व आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहोत. नमस्कार, मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा. 1919 दरम्यान अमृतसरमधील चर्च ऑफ इंग्लंडची एक गोरी प्रतिनिधी मिसेस शेरवूडला काही भारतीयांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर शेरवूडने रीतसर तक्रार नोंदवली. ही बातमी जेव्हा ब्रिटिश सरकारला समजली तेव्हा ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्यांनी पंजाबचा तत्कालीन गव्हर्नर मायकल ओडवायरने लगेच जमावबंदीचा आदेश लागू केला. या आदेशाविरुद्ध होणारी सर्व निदर्शने मोडून काढण्यासाठी ओडवायरने सैन्य अधिकारी जनरल डायरची नियुक्ती केली आणि त्याला शूट ॲट साईटचे तत्काळ आदेश दिले. तो दिवस होता 13 एप्रिल 1919चा, बैसाखीचा सण. अमृतसरमध्ये जमावबंदीचा आदेश काटेकोरपणे लागू करण्यात आला. पण बैसाखीचं औचित्य साधून अमृतसरमधील जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश सरकारचा निषेध करणारी शांतीपूर्व सभा भरवण्यात आली होती. अगदीच महिनाभरापूर्वी जन्म झालेल्या लहान सहान मुलापासून ते महिनाभराचं आयुष्य शिल्लक असलेल्या वृद्धांनी या सभेला उपस्थिती लावली होती. सभेला जवळपास 20,000 एवढी गर्दी जमली होती. सभा सुरू झाली. एक वेगळंच चैतन्य चौबाजूला पसरलं होतं. सरकार विरोधात केवळ घोषणाबाजी सुरू होती, पण तेवढ्यात घात झाला. जालियनवालामध्ये सभा भरवल्याचं कळता जनरल डायर फौज फाट्यासह बागेकडे निघाला. डायर आणि त्याचे जवळपास 50 सैनिक जालियनवाला बागेच्या आत शिरले. बंदुका लोड करण्याचा आदेश आला. एकुलत्या एका प्रवेशद्वारासमोर आपल्या बंदुका ते सैनिक भारतीयांवर रोखून तयार होते. दुर्दैव म्हणजे सर्व सैनिक भारतीय होते. 9 गुरखा रायफल्स, 54 सिख रेजिमेंट आणि 59 सिंध रायफलचे सैनिक होते. आपापली फायरिंग पोझिशन त्यांनी घेतली होती. जमावाला कसलीही अखेरची चेतावणी सुद्धा देण्यात आली नव्हती. उपस्थित सर्व लोक संभ्रमात पडले होते. कदाचित हे सैनिक केवळ वॉर्निंगसाठी आले असावेत असं त्यांना वाटलं आणि तेवढ्यात डायरने फायर असा आदेश दिला. धाडधाड गोळ्या सुटू लागल्या. वातावरणात एकच हलकल्लोळ माजला. बाल, तरुण, वयोवृद्ध अशा कित्येकांच्या निरपराध किंकाळ्यांनी अवघा आसमंत हादरला. कोणाच्या तोंडावर गोळी लागली होती, कोणाच्या गळ्यावर, कोणाच्या हृदयात घुसली होती. गोळ्या कशाही आणि कुठेही लागत होत्या. सर्वत्र धावपळ सुरू झाली. काही जण गोळ्या लागून मरण पावले तर कित्येक जण गंभीर जखमी झाले. जालियनवाला बागची माती रक्ताने माखली होती. मृतदेहांचा खच पडला होता. अचानक उठलेल्या धावपळीत खाली पडल्यावर इतरांच्या पायाखाली चिरडून सुद्धा बरेच लोक मेले. काहींनी प्राण वाचवण्यासाठी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या, पण विहिरीत बरेच जण गतप्राण झाले. असं म्हणतात की याच विहिरीतून 120 प्रेत बाहेर काढण्यात आली होती. काही वेळाने जनरल डायरचा निर्घृण गोळीबार थांबला. पण का? त्याला भारतीयांची दया आली म्हणून? डायरने आणलेल्या गोळ्या संपल्या त्यामुळे तो थांबला होता. यावेळी एकूण 1650 राऊंड फायर करण्यात आले होते. अर्ध्या तासापूर्वी शांतीपूर्व मार्गाने निषेध करणारा हजारो लोकांचा जमाव आता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गोळीबारानंतर जनरल डायरने सभेच्याच ठिकाणी भारतीयांची आबरू काढणारं छोटंसं भाषण केलं. या गोळीबारात जवळपास 1000 पेक्षा अधिक भारतीय प्राणास मुकले आणि त्यात 100हून अधिक लहान मुलं होती. 2-3 हजार लोक जखमी झाले होते. गोळ्या संपल्यामुळे नाईलाजाने डायर थांबला, पण त्याचे अत्याचार अजूनही थांबणारे नव्हते. जे लोक जिवंत राहिले होते अशा सर्वांना शिक्षा देण्याचा एक नवीन उपाय त्याने अंमलात आणला. जे लोक जिवंत असतील व त्यांना बागेतून जिवंत बाहेर पडायचं असेल त्या सर्वांनी बागेपासून ते मिसेस शेरवूडला मारहाण झाली त्या स्थळापर्यंत सरपटत जायचं. यात कोणी चुकारपणा केला
तर त्यालाही तशीच मारहाण होईल असा आदेश डायरने दिला. हजारो जिवंत आणि जखमी अवस्थेतील भारतीय सरपटत पुढे जाऊ लागले. संध्याकाळ झाली. मृतदेहांचा खच असाच पडला होता. कुत्रे त्या शवांना हुंगत होते. काही लोक हिंमत करून तिथे जखमींना मदत करण्यासाठी पुढे आले होते. त्यातलेच एक म्हणजे सरदार उधमसिंग. 13 एप्रिलला त्याच रात्री आपल्या पतीला शोधण्यासाठी रतन देवी जालियनवाला बागेत गेल्या होत्या. बागेत चौबाजूनी लोकांचे असंख्य मृतदेह, शरीराचे तुकडे विखुरले होते. त्याचं वर्णन रतनजी यांनी केलं होतं. मी बागेत नातेवाईकांना शोधत असलेली लोक पाहिली. मी संपूर्ण रात्र तिथे घालवली. मला जे वाटलं त्याचं वर्णन करणं माझ्यासाठी अशक्यच आहे. इकडे तिकडे मृतदेहांचे ढीग पडलेले होते. काही पाठीवर पडलेले होते. अनेक मृतदेह निष्पाप मुलांचीही होती. ते भयानक दृश्य मी कधीही विसरू शकत नाही. रात्रभर त्या निर्जन जंगलात मी एकटीच होती. कुत्र्यांच्या भुंकण्याशिवाय आणि गाढवांच्या किंकाळ्याशिवाय कोणताही दुसरा आवाज ऐकू येत नव्हता. मी रात्रभर रडत आणि त्या मृतदेहांमध्ये पतीला शोधण्यात घालवली. बाकी काही सांगता येत नाही. त्या रात्री मी काय पाहिलं, मला काय वाटलं हे फक्त मला आणि माझ्या देवालाच ठाऊक आहे. या हत्याकांडानंतर डायरला ब्रिटिश सरकारने लंडनला पाठवलं. तेव्हा ओडवायरने त्याच्यासाठी सार्वजनिक निधी गोळा केला. दुर्दैव म्हणजे हा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेणारा आपणच डोक्यावर घेतलेला जंगल बुकचा लेखक रुडयार्ड किपलिंग सुद्धा होता. पुढे 1-2 महिन्यात ओडवायर ही निवृत्त झाला आणि लंडनला निघून गेला. जालियनवाला बाग हत्याकांडाचं शाप डायरला भोवलं होतं. हत्याकांडाच्या 2च वर्षात त्याला पॅरालिसिसचा झटका आला आणि 1926ला वेदनेने तळमळत त्याचा मृत्यू झाला. जालियनवाला बाग हत्याकांडात ब्रिटिशांचे अत्याचार क्रांतिकारक सरदार उधमसिंग यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. जालियनवाला बागेत ते स्वतः 13 एप्रिल 1919 रोजी उपस्थित होते. त्यांनी अनेक जखमींना मदत सुद्धा केली होती. जालियनवाला बागच्या बदल्याची आग 1 नाही 2 नाही तर तब्बल 21 वर्ष आपल्या उरात उधमसिंग यांनी तेवत ठेवली होती. उधमसिंग यांनी 13 एप्रिल 1940 रोजी बागेत शूटआउटचा आदेश देणाऱ्या मायकल ओडवायरला भर सभेत गोळ्या घालून ठार केलं. यानंतर लंडनमध्येच हा वीर हसत फासाच्या तख्तावर चढला. या हत्याकांडाचा भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांवर खूप खोलवर परिणाम झाला होता. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू यांच्यासारख्या तरुण क्रांतिकारकांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध रोष प्रचंड वाढला आणि हीच घटना सशस्त्र क्रांतीचं आणि स्वातंत्र्याचं रूप बदलणारी ठरली. अनेक जण भारताला आधुनिकरणाचं श्रेय ब्रिटिशांना देत असतात, पण 90-100 वर्ष राज्य करताना त्यांनी जो नरसंहार केला, हजारो क्रांतिकारकांना फासावर लटकवलं, याबाबत बोलणं मात्र टाळतात. वर्ष उलटली. जालियनवाला बागमध्ये अनेक बदल घडले आहेत, पण त्या गोळ्यांचे निशाण आजही त्या भिंतींवर आहेत. आपण स्वतंत्र झालोय, मोकळा श्वास घेतोय, पण जालियनवाला बागची ती जखम स्वातंत्र्याने अजूनही भरून निघालेली नाही. तिच्यातून गेल्या 111 वर्षांपासून अजूनही रक्तच वाहते. कुसुमाग्रजांनी जालियनवाला बागवर एक सुंदर कविता लिहिली होती. शांती आणि अहिंसेचा देवता येशू ख्रिस्त यांना उद्देशून ही कविता होती. त्याच्या 2 ओळी सांगतो. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू अपुले खास. जालियनवाला बाग हत्याकांडातील सर्व निष्पापांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.